नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 जूनचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवला बरं का. इकडे सायली आणि अर्जुनने आता अपघाताचं जे काही रिक्रिएशन केलंय त्याच्यामुळे सायलीला तिचा भूतकाळ आठवलेला आहे आणि सायलीच आपण खरी तन्वी आहोत आता हे सत्य मात्र आता तिने सगळ्यांच्या समोर आणलंय. तर हो मंडळी, अर्जुन आणि सायलीने फायनली सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आणत खूप मोठा धमाका केलाय आणि सोबत त्यांनी जे DNA टेस्ट करायला जे पाठवले होते सॅम्पल, ते DNA टेस्टचे रिपोर्टसुद्धा आलेत आणि सायलीच खरी तन्वी आहे आता अर्जुनने सगळ्यांच्या समोर सिद्ध केलंय. आता नेमकं हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, अपघाताच्या वेळेला नेमकी सगळं काय घडलं आणि सोबत हा राकेशने जो काही प्लॅन केला होता तो प्लॅन अर्जुन सायलीने कसा हाणून पाडला, हे सगळं सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट रोज सकाळी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, त्याचा सायली प्रतिमाला विचारत असते की प्रतिमा, तुम्हाला तुमच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आठवतात का हो? म्हणजे आपण तुमच्या अपघाताचं रिक्रिएशन केलं आणि त्यानंतर तुम्हाला सगळं सगळं काही आठवायला लागलं. त्यावर आता प्रतिमा सायलीकडे थोडा वेळ बघत बसते आणि म्हणते की अ, हो. पण सायली म्हणते की मला तुम्ही त्याच्यातल्या काही गोष्टी सांगू शकाल का? त्यावर सायली म्हणते की प्रतिमा, जर तुम्हाला त्रास होणार नसेल तरच सांगा. म्हणजे मी तुम्हाला हे याच्यासाठी विचारते, कारण जर तुम्हाला ह्या भूतकाळातल्या जर काही गोष्टी आठवल्या, अपघातातल्या काही गोष्टी आठवल्या, तर ज्या काही गोष्टी तुम्हाला आठवल्या नसतील किंवा माहीत नसतील त्यासुद्धा आठवतील म्हणून विचारते. पण तुम्हाला त्रास होणार नसेल तरच सांगा बरं. आणि तेव्हा आता प्रतिमा म्हणते की हो, मला त्या अपघातातल्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आठवतात. बघ, म्हणजे त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनचा वाढदिवस झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. सुमन आणि नागराज हे दोघं जण वेगळ्या गाडीतून आमच्या आधी पुढे निघाले आणि मी आणि रविराज ठरल्याप्रमाणे आम्ही कर्जतच्या फार्म हाऊसवरती जायला निघालो होतो. त्यावर सुमन म्हणते की हो ना, म्हणजे त्या दिवशी सगळ्यात आधी हे मला घेऊन इकडे घरी घेऊन आले. त्यांनी मला घरी सोडलं आणि परत लगेच निघून गेले. पण मला ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा नव्हती की ते पुन्हा तुमच्या मागावर गेले असतील आणि त्यांच्या डोक्यात एवढं मोठं कारस्थान असेल. मला आधीच जर हे सगळं माहीत असतं तर मी कधीही होऊच दिलं नसतं. त्यावर प्रतिमा आता जो भूतकाळ म्हणजे मागे ज्या गोष्टी घडून गेल्या त्या सगळ्या आता सायलीला सांगते की आम्ही तिथून फार्म हाऊसवरती जायला निघालो होतो आणि त्यानंतर नागराज भाऊजींनी त्यांनी ठरवल्याप्रमाणे आमच्या मागे गाडी सोडली होती. जी तन्वी, तू बघ, आपण गाडीमध्ये बसलो, तुझं आवडतं जे खेळणं होतं ते खेळणं तू ते गाडीमध्ये घेतलं होतंस आणि ते खेळणं घेऊनच तू गाडीमध्ये बसली होतीस. आता सायली तेव्हा मोबाईल तिचा काढते आणि मोबाईलमध्ये आता सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायला सुरुवात करते. म्हणजे प्रतिमा आता हे सगळं काही अगदी आनंदाने सांगत असते. अर्जुनचा वाढदिवस साजरा झाला, त्यानंतर त्यांनी जे काही गिफ्ट दिलं आणि त्यानंतर हे सगळे निघाले, सगळं काही सायलीने आता इथे रेकॉर्ड करून घेतलं. आणि सायली आता अर्जुनला मेसेजसुद्धा करते की आपल्याला गाठोड्यामध्ये जे खेळणं सापडलं होतं ते खेळणंसुद्धा आता तुम्ही येताना सोबत घेऊन या म्हणून. आणि आता अर्जुनने तो मेसेज पाहिलाय आणि प्रतिमा आता बाकीच्या गोष्टी सांगत असते. आणि तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की हे सगळं असं घडलं आणि सायली अजूनही त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना की माझ्या अंगावर काटा उडतो. असं वाटतं की तो दिवस माझ्या आयुष्यात का आला. आणि कधी कधी असं वाटतं की मला जर हे काहीच आठवलं नसतं ना तर जास्त बरं झालं असतं, कारण ह्या गोष्टी आठवल्या ना की खूप जास्त त्रास होतो. माझी तन्वी माझ्यापासून लांब गेली. आणि मंडळी, तेवढ्यातच आता इकडे जी अस्मिता आहे ती सायलीला फोन करते आणि सायलीला सांगते की सायली, तू तिकडे गेलीस पण आम्हाला तुझी खूप आठवण येते. अगं, कधी एकदा तुला भेटतोय आणि तुझ्याशी गप्पा मारतोय असं झालंय. आणि पूर्णाजीला सुद्धा तुझी खूप आठवण येते आणि त्याच्यामुळे मी आणि पूर्णाजीने ठरवलंय की आज तुला येऊन भेटायचं. चालेल ना? आता जेव्हा अस्मिता असं म्हणते तेव्हा सायलीचं असं झालेलं असतं की अरे बापरे, आज आपण अपघाताचं रिक्रिएशन करणार आहोत आणि ह्या दोघी जण इकडे आल्या तर आपला प्लॅन पूर्णपणे कॅन्सल होईल. आणि सायलीचं आता म्हणजे सायली थांबूनच राहते. अस्मिता म्हणते, अगं काय झालं, तुला आवडलं नाही आहे का? म्हणजे आम्ही तिकडे येणार त्याचा आनंद नाही झाला आहे का? त्यावर इथे आता सायली म्हणते, नाही गं, तसं नाही, मला खरंच खूप आनंद झाला आहे, या ना तुम्ही दोघी पण या, काही हरकत नाही. आता इथे ज्या सुमन आहे आणि प्रतिमा आहे ते म्हणतात की काय झालं सायली, कोणाचं होतं, काही झालं का? सायली म्हणते की नाही, काहीच नाही. आणि आता ह्या दोघी जणी आता किचनमध्ये चालल्या जातात, म्हणजे निघून जातात. सायलीला आता टेन्शन आलं की म्हणजे आता जर ह्या दोघी जणी इकडे आला तर मग आपला प्लॅन कसा काय होणार, म्हणजे आजचा प्लॅन कॅन्सल तर होणार नाही आहे ना. तिकडे आता प्रताप जो आहे तो अस्मिताला भेटायला आलेला असतो. अस्मिता खूप डिस्टर्ब असते, म्हणजे आता तो झालेला सगळा प्रकार, तिला मिळालेला जॉब आणि त्यात हे सचिनने जी आता तिची जी काही बदनामी केली आहे आणि त्याच्यामुळे तिचा जो जॉब गेला आहे त्याच्यामुळे खूप डिस्टर्ब झालेली असते ती. आणि त्याचा राग सगळा तिने आता इकडे कल्पनावर काढलेला आहे. आता प्रताप येतात आणि म्हणतात की अस्मिता, तू हे सगळं का बाळा आणि कशासाठी करतेस? आम्हाला काही तू जड झाली नाही आहेस आणि तुला एवढ्या लवकर जॉब करायची काय गरज आहे? आता अस्मिता म्हणत असते की पण बाबा, मला स्वतःला इंडिपेंडंट व्हायचं आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.
स्मितची आई म्हणून, वडील म्हणून मला सगळी कर्तव्य पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मला जॉब करणं गरजेचं आहे. आता इथे जे प्रताप आहेत ते अस्मिताला समजून घेतातच. पण प्रताप म्हणत असतात, की "अस्मिता बाळा, मला माहिती आहे, की तुझ्या मनात सगळं काय चालू आहे ते. पण ठीक आहे ना, तुला आता सचिनमुळे जी काही तुला जो त्रास झाला आहे ना, त्याची तुला एवढी काही काळजी करायची गरज नाही आहे. तुला जॉब करायचाच आहे ना, एक काम कर. माझा एक मित्र आहे, मी त्याला फोन करतो, तुला आत्ता जॉब मिळेल. नको काही काळजी करूस." आणि आता अस्मिता प्रतापला घट्ट मिठी मारते आणि त्याने खरं तर आता प्रतापने अस्मिताला समजून घेतलं आहे आणि जॉब करण्यासाठी परमिशनसुद्धा दिली आहे. आणि प्रताप आता त्याच्या इकडे मित्राला फोन करतो आणि त्याच्याच कंपनी म्हणजे त्याच्या मित्राच्या फॅक्टरीमध्ये काही वॅकन्सी असतात. तिथे आता त्याने अस्मिताला जॉब मिळवून दिला आहे. अस्मिता आता प्रचंड खुश झाली आणि म्हणते, की थँक्यू सो मच डॅड. तुमच्यामुळे आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि अस्मिताचा आनंद आता इथे गगनात मावेनासा झालेला असतो. तिकडे आता जो अश्विन आहे तो कल्पनाशी बोलायला आलेला असतो. कल्पनाची चिडचिड होत असते, कारण अस्मिता तिला बरंच उलटसुलट काहीतरी बोललेली असते. पण आता अश्विनसुद्धा म्हणत असतो, की "मम्मा, थोडंसं तू अस्मिता ताईचासुद्धा विचार कर. अगं तीसुद्धा स्वतःला सावरण्याचा, स्वतःला इंडिपेंडंट बनवण्याचाच विचार करते ना गं." त्यावर आता ही जी कल्पना आहे ती म्हणते, "अरे पण काय गरज आहे? अस्मिताला काय कमी आहे? आम्ही आम्ही तिची जबाबदारी घेणार नाही आहोत का? आणि तिचं मूल अजून किती लहान आहे. आईने किमान मूल 4-5 वर्षांचं होईपर्यंत मुलांकडे लक्ष द्यायला हवं." पण आता इथे अश्विन म्हणतो, "पण तू तिला समजून घे ना. अस्मिताताई लग्नाआधी आपल्या सगळ्यांवर डिपेंड होती आणि लग्नानंतर सचिनवरती. त्याच्यामुळे आता तिला असं वाटतंय, की आपली जबाबदारी आपण कोणावर टाकायला नको. मग त्यात काय हरकत आहे?" कल्पना म्हणते, "म्हणजे आता तू पण तिची बाजू घेऊनच बोलणार आहेस का?" त्यावर अश्विन म्हणतो, की "मम्मा, एकदा तिच्या बाजूने विचार कर. तुला वाटतं ना, की अस्मिताताईने आनंदी राहावं, हॅपी राहावं, सगळा भूतकाळ जो आहे तो सगळा विसरून जावा. मग तिने जर जॉब केला, तर ह्या जॉबमध्ये अडकली, कामामध्ये अडकली, तर ती ह्या सगळ्यातून लवकर बाहेर पडेल. हे तिच्यासाठी चांगलं नाही आहे का? आणि कदाचित या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठीच ती हा प्रयत्न करत असेल." आता कल्पना म्हणते, की "हो, तुझं हे मला म्हणणं पटतंय, पण अरे स्मित किती लहान आहे त्याचा पण विचार करायला हवाच ना." आता तेवढ्यात मागून प्रताप येतात आणि म्हणतात, की अश्विन जे काही म्हणतोय ना, ते अगदी बरोबर आहे. अस्मिताला आपण आनंदी पाहायचंय ना, अस्मिताचा आनंद पाहायचा आहे. मग तिला जर जॉब करण्यामध्ये आनंद मिळत असेल, त्यातून जर ती तिच्या दुःखातून, तिच्या या सगळ्यातून बाहेर येणार असेल, तर काय हरकत आहे? पण आता कल्पनाला अजून पण ही गोष्ट पटत नाहीये. तिचं हेच म्हणणं असतं, की आपण तिला सांभाळायला समर्थ आहोत अजून. जॉब करायला हवं असं काही नाहीये. म्हणजे मला माहिती आहे बायकांनी इंडिपेंडंट व्हायला हवं, जॉब करायला हवा. अहो, पण अस्मितावर तशी काही वेळ नाहीये. आपण तिला, स्मितला सांभाळायला समर्थ आहोत ना. आपली तशी परिस्थिती नाही आहे. मग अस्मिताने हा अट्टहास कशासाठी? आता प्रताप म्हणत असतात, पण जसं आता अश्विन म्हणाला, की अस्मिताला जर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जर जॉब करून तिला आनंद मिळणार असेल, ती सगळा भूतकाळ विसरून जाणार असेल, तर आपण तिच्या आनंदात आनंद मानायला नको का? तिला या सगळ्यातून बरं वाटणार असेल, तर आपल्यालाही बरंच वाटेल की. आणि राहिला प्रश्न स्मितचा, तर आपण सगळे आहोतच ना. आपण तिला सपोर्ट केला, सांभाळून घेतलं, तर सगळं काही व्यवस्थित होणारच आहे ना. आता या प्रतापचं आणि अश्विनचं बोलणं कल्पनाला पटतं. पण कल्पना म्हणते, "मला खरं तर ही गोष्ट पटत नाही आहे. पण तुम्ही दोघं जर म्हणताय, की अस्मिता ह्या सगळ्यातून बाहेर पडणार असेल, तिला बरं वाटणार असेल, तर माझी काही हरकत नाही आहे." आता कल्पना तयार झाल्यामुळे दोघांनासुद्धा आनंद होतो आणि दोघंसुद्धा हॅपी होतात आणि म्हणतात, की "बरं ठीक आहे." म्हणजे चांगली गोष्ट झाली. पण आता इथे प्रताप म्हणतो, की "मी तिच्यासाठी जॉब बघितलाय सुद्धा आणि तोही माझ्या मित्राच्याच ऑफिसमध्ये. त्याचं एक फॅशन बुटीक आहे आणि तिथेच मी तिला तो जॉब लावला आहे." तर मंडळी इकडे सायली आता रूममध्ये फेऱ्या मारत बसलेली असते. तिला काळजी वाटत असते, की आता अस्मिता आणि पूर्णाजी दोघीसुद्धा आपल्याला भेटायला येणार आहेत. म्हणजे आपण जो काही प्लॅन केला आहे, तो काही आपला सक्सेस होणार नाही आहे. काही झालं तरी त्या दोघींना इकडे येण्यापासून थांबवायला हवंच. आणि म्हणून आता ती इकडे अर्जुनला फोन करते. अर्जुनला फोन करते आणि म्हणते, की मला आता अस्मिताचा आणि पूर्णाजीचा फोन आला होता. आणि त्या दोघीसुद्धा मला भेटायला यायला निघाल्यात. त्या जर दोघी इकडे मला भेटायला आल्या, तर आपला आजचा प्लॅन कसा काय सक्सेस होईल? तर इकडे प्रताप आता जो आहे तो कल्पनासाठी कॉफी घेऊन आलेला असतो. कल्पना डिस्टर्ब असते आणि अस्मिताचं जे बोलणं असतं, अस्मिता ज्या पद्धतीने तिच्याशी तुटक वागलेली असते, त्याचा ना तिला त्रास होत असतो. प्रताप म्हणतो, की "कशाला इतकी काळजी करतीयेस?" तर इकडे सायलीने फोन केला अर्जुनला आणि ती म्हणते, की "अहो करा ना तुम्ही काहीतरी. तुम्ही काही करून अस्मिता ताईला थांबवा. त्या जर आल्या तर आपलं कोणतंच काम होणार नाही आहे आणि आपल्याला घरातून बाहेरसुद्धा पडता येणार नाही आहे. पूर्णाची तर मला घरातून बाहेरच पडू देणार नाही आहेत." आता अर्जुनला सुद्धा कळत नाही, की अर्जुन म्हणतो, की "पण काय करू मी?" सायली म्हणते, की "मला माहीत नाही आहे. काही करा, पण आज अस्मिता आणि पूर्णाची इथे येता कामा नये. तुम्ही काही करा." आता अर्जुनला कळतच नाही, की काय करावं. पण आता सायली म्हणते, की "ऐका ना, मी काय म्हणते,
आजच आपल्याला ही संधी मिळाली आहे आणि तसं मी आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना सुद्धा सांगितलंय. ते दोघं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार झाले. ते सुद्धा तयारी करतायत आणि ऐन वेळेला जर ते दोघं घरी आले, तर आपल्याला कोणालाच बाहेर पडता येणार नाहीये. तुम्हाला कळते ना माझी तळमळ. आता ही जी सायली आहे, ती खूप तळमळीने अर्जुनला हे सगळं सांगत असते आणि म्हणत असते, "काहीही झालं तरी आजचा प्लॅन कॅन्सल होता कामा नये. आपण जे अपघाताचं रिक्रिएशन करतोय, ते आजच्या आज व्हायलाच हवं." अर्जुन म्हणतो, की "बरं, मी बघतो काय होतं का." तिकडे प्रताप आता जी आहेत ते कल्पनाची समजूत घालत असतात. कल्पना म्हणते, की "बघा ना, ही मुलगी साधं इतकं सगळं झाल्यानंतर इतकं मला बोलली आणि साधं मला पुन्हा भेटायला सुद्धा आली नाहीये. म्हणजे तिने सगळा राग, तो सचिनचा सगळा राग तिने माझ्यावरती काढलाय." त्यावर प्रताप सुद्धा म्हणतात, की "हो, मला माहिती आहे अस्मिताचा राग तुझ्यावरती नाहीये, सचिनवरती आहे. पण तो सगळा राग तुझ्यावरती निघालाय. पण ती तरी काय करेल? आता ती ज्या परिस्थितीमध्ये आहे, तो एवढा राग तुझ्यावर काढेल, नाहीतर मग ती कोणावर काढेल?" आता अस्मिता हे सगळं ऐकत असते. अस्मिता येते आणि म्हणते, "मम्मा सॉरी. खरंच मला खरं तर हा सगळा राग तुझ्यावरती नव्हताच काढायचा अगं. पण मी काय करू? आता हा सगळा राग मी तुझ्यावरती नाही काढणार, तर मग मी कोणावर काढणार आहे?" आता इथे दोघीसुद्धा भावूक झालेले असतात आणि कल्पनासुद्धा आता इथे अस्मिताला सांभाळून घेते, समजून घेते आणि म्हणते, की "हो, मी मी शेवटी तुझी मम्मा आहे आणि हक्काची आहे. माझ्यावर हा राग नाही काढशील तर कोणावर काढशील? आणि ही मम्मा तरी तुझ्यावर ओरडेल, नाही तर मग कोणावर ओरडेल?" आणि आता दोघीसुद्धा इथे खूप भावूक झाल्यात, इमोशनल सीन दाखवलाय आणि एकमेकांना मिठी मारून घट्ट रडायला लागतात. आता प्रताप इथे अस्मिताला म्हणत असतात, की "अस्मिता, तू नोकरी करायचा निर्णय घेतलायस, तू नोकरी बिनधास्त करू शकतेस. आम्ही दोघंसुद्धा, आम्ही सगळेच तुझ्या पाठीशी आहोत. अजिबात काळजी करायची काहीच गरज नाही आहे." आणि आता कल्पनासुद्धा म्हणते, की "हो, काही हरकत नाही आहे आणि स्मितला सांभाळायला मी आहे." अस्मिता आता इथून निघून जाते आणि प्रताप आणि आता दोघांसाठी छान कॉफी बनवून आणलेली असते आणि आता ही कल्पना म्हणते, "आता ही काही कॉफी आणली, ती काही थंड होऊन देणार आहात का? द्या ना, एवढी माझ्यासाठी प्रेमाने कॉफी बनवून आणली तर मग ती द्या इकडे." आणि आता जी कल्पना आहे ती कॉफी घेते आणि कॉफीचा एक सिप्स घेते आणि म्हणते, की "नवऱ्याच्या हातची कॉफी पिण्यात जो आनंद आहे ना, जे सुख आहे ना, ते कशातच नाही आहे." तिकडे आता अर्जुन जो आहे, तो तयार होऊन बाहेर निघालेला असतो, म्हणजे तयार झालेला असतो. आता इकडे पूर्णाजी आणि अस्मिता त्या दोघीसुद्धा तयार झाल्यात आणि आता त्यांना एवढी घाई झाली आहे, की कधी एकदा सायलीला जाऊन भेटतोय. आता तेवढ्यात अर्जुन थोडंसं टाळाटाळ करत असतो, कारण सायलीने सांगितलं, की काही झालं तरी त्या दोघींना इकडे आणायचं नाही आहे. अस्मिता म्हणते, "अरे अर्जुन, काय करतोयस? निघतोयस ना? चल, आपण सायलीला भेटायला चाललोय." त्यावर आता अर्जुन म्हणतो, की "हां, हां, हो, चाललोय आपण सायलीला भेटायला. पण मी काय म्हणतो, मी कपडे चेंज करून येतो." त्यावर पूर्णाजी म्हणते, "अरे, कपडे चेंज करायला त्याची काय गरज आहे? माझा नातू इतका हँडसम दिसतोय, त्याला काय कपडे चेंज करायची गरज आहे?" आता अर्जुन थोडासा लाजतो आणि म्हणतो, "पूर्णाजी, मी तुला क्यूट गर्ल म्हणतो म्हणून तुझ्या नातवाला आता हँडसम म्हणतेस का?" त्यावर पूर्णाजी म्हणते, की "अरे, म्हणून हँडसम म्हणायची काय गरज आहे? मुळात माझा नातू हँडसम आहेच." आणि पूर्णाजी आता इथे पुन्हा एकदा अर्जुनचं छान असं कौतुक करत असते. सगळेजण अर्जुनची गंमत करत असतात. आता अर्जुनला पुन्हा टाळाटाळ करायची, म्हणजे त्याला कॅन्सल करायचं असतं, की त्यांना आता दोघींना सुद्धा घेऊन जायचं नाही आहे. पण अर्जुनला आता तो काही प्लॅन कॅन्सल करता येत नाही आहे. मग अर्जुन म्हणतो, की "मग एक काम करतो, फ्रेश होऊन तरी येतो." त्यावर पूर्णाजी म्हणते, की "बरं, बरं, ठीक आहे, जा, लवकर फ्रेश होऊन ये." आता अर्जुन हा फ्रेश व्हायला जातो. तेवढ्यात कल्पना म्हणते, की "तुम्ही दोघी पण सायलीला भेटायला चालल्यात. मी पण सायलीला भेटली नाहीये. मला पण तिला भेटावंसं वाटतं. तिच्याशी गप्पा माराव्याशा वाटतात." मग आता पूर्णाजी म्हणते, "मग विचार कसला करतेस? चल तू पण आमच्यासोबत." कल्पना म्हणते, की "नाही पूर्णाजी, तुम्ही दोघी पण चालल्यात. घरी कोणी नाहीये. स्मित आहे आणि घरात कामंसुद्धा आहेत. नाही नका, तुम्ही दोघी जा." त्यावर आता जी विमल आहे ती म्हणते, "ताई, तुम्ही घरची नका काळजी करू. मी सगळं सांभाळून घेते आणि स्मितला पण बघते. तुम्हाला भेटायचंय ना सायली ताईंना, मग तुम्ही तिघं पण जा." कल्पना म्हणते, "खरंच जाऊ का?" त्यावर आता अस्मिता म्हणते, "मम्मा, अर्जुन तयार व्हायला गेलाय, तोपर्यंत तू पण जा आणि पटकन रेडी होऊन ये. आणखीन उशीर व्हायला नको." कल्पना म्हणते, की "बरं, बरं." आणि आता कल्पनासुद्धा तिच्या रूममध्ये तयार व्हायला निघालेली आहे. आता म्हणजे हे चौघंसुद्धा जाणार असतात. इकडे सायलीला आता काळजी वाटत असते, की ह्या दोघी जणी निघाल्यात खरं, पण हे म्हणजे अर्जुनला त्यांनी सांगितलंय, की काही झालं तरी आजचा प्लॅन, म्हणजे त्यांचा येण्याचा प्लॅन कॅन्सल होऊ दे. आणि आता सायली आता देवाजवळ येते आणि प्रार्थना करते, की आज जे काही आपण कार्य करायला घेतलंय, जो काही घेतलंय त्यामागे तू आमच्या पाठीशी राहा आणि आज जे काही प्लॅनिंग केलंय ते पूर्ण यशस्वी होऊ दे, असं ती सगळं काही म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे सायलीला अस्मिताचा फोनसुद्धा येतो आणि अस्मिता आता इकडे फोनवर म्हणत असते, की "सायली, अगं तुला भेटायला कधी येतोय असं झालंय. खरं तर आता मी आणि पूर्णाजी दोघंच येत होतो, पण आता मम्मासुद्धा येणार आहे. आम्ही तिघंसुद्धा तुला भेटायला येतोय." आता मात्र सायलीला तसं टेन्शन आलं, की हिने तर अर्जुनला सांगितलं होतं, की तुम्ही काही करून हा प्लॅनिंग कॅन्सल करा. पण आता ह्या तिघी येणार आहेत. म्हणजे आजचा प्लॅन नक्कीच कॅन्सल होणार. असं होऊन चालणार नाही आहे. पण तेवढ्यात सायली म्हणते, की ऐक ना अस्मिता, मी काय म्हणत होते,
माझी ना थोडी तब्येत बरी नाही आहे. मला ना आज खूप अस्वस्थ होतंय, त्रास होतोय. मला ना थोडा आराम करायचा होता. काय आहे ना, तुम्ही तिघे पण येणार, माझ्याशी गप्पा मारणार, पण मग मला बरं वाटत नाही आणि मी आराम करत बसणार आणि तुम्हालाही माझ्याशी गप्पा मारायला मिळणार नाही आहे. तुम्ही एक काम करता का, की आज नको, तुम्ही उद्या येता का मला भेटायला? आता सायलीच्या ह्या बोलण्यावर थोडंसं या तिघी पण नाराज होतात. पण सायली म्हणते, की "सॉरी, मला खरं तर मलाही तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल. पण काय आहे ना, तुम्ही येणार आणि मी जर तुमच्याशी गप्पा मारणार नसेल, तर मग मला पण बरं नाही वाटणार." तर पूर्णाजी म्हणतात, की "मग बरं ठीक आहे, तुला बरं वाटत नाही ना, तू आराम कर. आम्ही काय उद्या किंवा परवा पण येऊ शकतो." सायली आता पुन्हा एकदा सॉरी म्हणते आणि मग फोन ठेवून देते. आता ह्यांचा हा प्लॅन इकडे ऑलरेडी कॅन्सल झाला आहे जाण्याचा. तेवढ्यात अर्जुन आता तयार होऊन खाली येतो आणि अर्जुन म्हणतो, की "अरे, तुम्ही निघालात नाही अजून? चला जाऊया." त्यावर अर्जुनला आता कल्पना म्हणते, की "अरे, जाणं कॅन्सल झालेलं आहे. सायलीची तब्येत ठीक नाही आहे आणि आपण तिथे जाणार आणि तिला आराम करायला मिळणार नाही. पुन्हा तिला त्रास व्हायला नको." अर्जुन म्हणतो, की "बायकोला काय झालं? आता तर चांगली होती आणि सकाळीच मी तिला भेटलो. सकाळी पण ती बरी होती. मग आता अचानक काय झालं?" कल्पना म्हणते, की "अरे, ती प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये अशा गोष्टी होत राहतात. कधी बरं वाटतं अचानक, कधी अचानक त्रास व्हायला होतो. नको काळजी करूस आणि तू असंही आता रविराजांकडे तुझं काम आहेस ना, तू तिकडे चाललास तर मग भेट तिला आणि आम्ही आजचं कॅन्सल केलं आहे. आम्ही तिला उद्या भेटायला जाऊ." आता अर्जुनचं असं झालेलं असतं, की हा सगळा प्लॅन म्हणजे सायली तर खूपच स्मार्ट निघाली. म्हणजे अर्जुनला खरं तर हा अपघाताचा रिक्रिएशनचा प्लॅन कॅन्सल करायचा असतो. त्याला असं वाटतं, की पूर्णाजी आणि आता अस्मिताताई भेटायला गेल्यामुळं हा प्लॅन कॅन्सल होईल. पण सायलीने तर आधीच ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. आता अर्जुनला आणखीनच टेन्शन येतं. तर मंडळी इकडे आता सायली आता देवासमोर प्रार्थना करत असते. आता अर्जुनसुद्धा यायला निघालेला आहे आणि सायली आता गणपती बाप्पाजवळ म्हणते, की आम्ही आज जे काही प्लॅनिंग केलंय, जे काही ठरवतोय ते योग्य आहे ना? आम्ही कोणती चूक तर करत नाही आहोत ना? आज जे काही करणार आहे, ते जरी चुकीचं असलं, तरी त्यामागचा माझा हेतू चांगला आहे आणि बाप्पा मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आम्ही जो काही अपघाताचा रिक्रिएशनचा प्लॅन केलेला आहे, तो सक्सेसफुल होऊ दे आणि तुझा आशीर्वाद पाठीशी राहू दे आणि इतके दिवस मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधते त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळवू देत आणि त्याच वेळेला गणपतीच्या मूर्तीवर जे जास्वंदीचं फूल ठेवलेलं असतं, ते फूल खाली पडतं आणि सायलीला आता तो संकेत मिळाला आहे. म्हणजे त्याने जो हा निर्णय घेतला आहे, तो निर्णय अगदी योग्य आहे आणि त्याच्यामुळे सायलीला तिच्या आता प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार आहेत. तर मंडळी आता उद्याच्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे, की अर्जुन आणि रविराज प्रतिमा हे तिघंसुद्धा एका गाडीमध्ये बसलेले असतात आणि फक्त त्यांचा हा प्लॅन असतो, की त्या रोडपर्यंत जायचं ज्या ठिकाणी अपघात झाला आहे. पण इकडे राकेश आहे त्यांनी ऑलरेडी ह्या तिघांच्या त्या गाडीचा ब्रेक फेल केलेला असतो आणि म्हणतो, की तुमचा हा प्लॅन आता तुमच्यावरच उलटा पडणार आहे. जे काम 22 वर्षापूर्वी बाबांकडून अपूर्ण राहिलं होतं ते आज मी पूर्ण करणार आहे. आणि आता हे तिघंसुद्धा गाडीमध्ये बसतात आणि अर्जुन सायलीला तर तो सगळा भूतकाळ आठवायला लागतो म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर. अर्जुनचा वाढदिवस आणि वाढदिवशी झालेल्या सगळ्या त्या गोष्टी सगळं काही आता इथे सायलीला आठवायला सुरुवात झाली आहे आणि नेमकं त्याच वेळेला रविराज यांना कळतं की गाडीची ब्रेक फेल आहेत. गाडीचे ब्रेकच लागत नाही आहेत आणि त्यांच्या मागोमाग आता अर्जुनसुद्धा आहे. रविराज गाडीची ब्रेक लावतात, गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण गाडीचा ब्रेकच लागत नाही आहेत. रविराज खूप जोरजोरात ओरडायला सुरुवात करतात. जसा जो आधीचा अपघात झाला होता, सेम तीच गोष्ट घडते आणि सायलीला मात्र आनंद झाला आहे, कारण तिला सगळा भूतकाळ आठवला आहे आणि आपणच तन्वी आहोत हे आता मात्र तिला समजलेलं आहे. आणि या सगळ्यात आता अर्जुनसुद्धा घाबरतो. कारण अर्जुनला सुद्धा समजलं, की खरंच गाडीचे ब्रेक फेल झालेत आणि ब्रेक लागत नाही आहेत. आणि अर्जुन आता रविराजांच्या गाडीच्या समोर स्वतःची गाडी आणतो आणि त्याच्यामुळे आता रविराजांच्या गाडी थांबवली गेली आहे आणि अर्जुनने तो अपघात होता होता पुन्हा आता थांबवला आहे. आणि या सगळ्यामध्ये आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायलीला संपूर्ण भूतकाळ आठवल्यामुळे आता अर्जुन आणि सायलीच खरी तरी